बसा. अमोल, तुला आपली शाळा बघायला आवडेल? हो मॅडम. शिर्के मॅडम. येस मॅडम. अमोलला आपली शाळा दाखव. हो मॅडम. जा बाळा जा. मॅडम, तुम्ही त्याचं संगोपन खूपच छान केलंय. अगदी धीट आणि हुशार आहे तो. ऍडमिशनचं काहीच इश्यू नाहीये, फक्त काय? त्याच्या बाबांचं नाव आपल्या रेकॉर्डला लागेल. शांत बसायचं तिथं. चल. अहो काय करताय? काय करताय नाही साहेब आल्याशिवाय तोंडात शब्द काढायचा नाही. शांत माझं ऐकून तर घ्या तुम्ही. शांत बसायचं म्हणलं. शांत असं बसायचं. कसं शांत बसू? शांत बसू म्हणजे शांत बसा साहेब. चुके काय केले यांनी? स्वतःच्या पोराला यांनी उचलून नेलं. अहो पोरगं रडत होतं तरी स्वतः तसंच आणलंय. अहो आईपासून पोराला तोडलं यांनी. लाज नाही वाटत का रे? लहान पोराला आईपासून तोडतात का रे? हो डायरेक्ट मारताय का? ऐकून तरी घ्या की माझं. ऐकून घ्यायचंय. माझी काय चूक नाही साहेब. ए? काय चूक नाही? ही बोलवतं तरी कसं तुला? हा का बघा साहेब, ह्यो माझा पर्सनल मुद्दा आहे. सॉरी मॅडम, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. मॅडम, आत्ता तरी त्याचं नाव असंच लिहा, अमोल अपर्णा. ओके ठीक आहे, करते मी. येते. बोल. मी उचललं म्हणजे माझ्याकडे घेऊन आलोय त्याला. अरे पळवून नेत होतास तू. काय रिटून खोटं बोलतो रे? भाऊसाहेब पळवून येणार नाही तर काय करणार? माझा मुलगा आहे तो, आणि त्याच्या आई मला त्याला भेटूनच देत नाही. आता तिचं माझं भांडण, त्यात पोराला कशाला मध्ये घ्यायचो? अहो पोराला बघायला मिळावं म्हणून वेळ मागून झाला, हातापाया पडून झाले, पण भेटूनच देत नाही. काय करणार मी साहेब, तुम्हीच सांगा. म्हणून नेत होतो त्याला पळवून. मागच्या वेळेला त्याच्या बड्डेला गोल गोल फिरणाऱ्या पाळण्यात बसवण्यासाठी त्याला प्रॉमिस केलं होतं मी. तिकडेच घेऊन चाललो होतो. या वर्षी पण मला त्याला पाळण्यात बसवायला जमलं नाही. खरं बोलतोय का तू? 100% खरंय साहेब. विचारा त्याच्या आईला, सगळ्यांना विचारा. अहो 6 महिने झाले मी त्याला विनंती करतो ह्या, पण ते ऐकूनच घेत नाही. काय करणार मी साहेब, तुम्हीच सांगा. अहो तुमच्यासोबत असं झालं असतं तर पोरगा ओळखणार नाही काही दिवसात. चालेल का तुम्हालाही? म्हणून उचलला त्याला मी. हे बघ, माझे येऊ नको, तुझं तू बोल. नाही नाही, तुमच्यावर नाही येत साहेब. मी कल्पना करून बघा तुम्हाला असं म्हणले. चिंचुके, मी निघतोय कॅम्पसाठी. लक्ष ठेवा. काय अर्जंट असेल तर फोन करा. अहो साहेब, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही स्वतःसाठी एवढा तर वेळ येता. तुम्ही करा एन्जॉय. मी आहे इथं. थँक्यू. चल येतो. एक मिनिट सर, मला माझ्या मित्राशी बोलायचंय. अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल. अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस? हेही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय ना की नियती कधीतरी तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही. आणि अरे, मी काही शोध वगैरे घेत नसतो. मी तुला जे कारण सांगितलं तेच आहे. मला लहान मुलांपासून एनर्जी मिळते. दॅट्स इट. अर्जुन, अरे मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून मिळाली तर किती छान होईल. हे असे समर कॅम्प घेऊन दुसऱ्यांच्या मुलांना बघून तू तुझं मन भरवतोयस. त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा शोध घे की. आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहे? अरे जोवर तू एक्सेप्ट करत नाहीस ना तोवर. मी एक्सेप्ट केले म्हणूनच शोध घेत नाही. ओके? नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडत आहेस. मला निघायला पाहिजे. अर्जुन, किती दिवस तू या प्रश्नांपासून पळ काढणार आहेस? 7 वर्ष झालीत अर्जुन. कधी ना कधी तरी तुला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. बजरंगबली, इथले सगळ्यांना फ्रेंड्स आहेत, मला कुणीच फ्रेंड्स नाहीत. तो असशील का माझा फ्रेंड? पण तुला आता केवढं काम असतो ना. मला पण माझ्या केवढं काम असतं, कारण ती कलेक्टर आहे ना. माझं नाव सांगायचंच राहिलो.
मी सिम्बा. ते बघ, माझे बाबा सापडले असते तर ते पण मला असंच सोडायला आले असते ना. ते माझे फ्रेंड झाले असते. तुला माहितीये माझे बाबा कुठे आहेत? मला ना माझ्या बाबांना शोधा हे करशील किंवा मला इथे फ्रेंड्स करून दे. मी त्यांच्या मदतीने शोधीन बाबाला.